सध्या इराण आणि इस्रायल मधील तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर किंवा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये. पण अशा परिस्थितीमध्ये बचत हीच निर्मिती हे सूत्र वापरून आपण घरगुती पातळीवर गॅसची मोठी बचत करू शकतो. पण ही बचत नेमकी कशी करायची याबद्दलचेच काही सोपे आणि प्रभावी टिप्स मी तुमच्या समोर घेऊन येते, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी स्वयंपाकाची पूर्वतयारी आधीच करून ठेवा. काय होतं, बऱ्याचदा आपण गॅस पेटवतो आणि मग फोडणीचं साहित्य शोधणं असेल किंवा भाज्या चिरणं असेल, या सगळ्या गोष्टी करतो, त्यामुळे गॅस वाया जातो. यावर उपाय म्हणून काय कराल, तर भाजी चिरणं असेल किंवा मसाला वाटणं, डाळ तांदूळ धुणं, या सगळ्या पूर्वतयारी आधीच करून ठेवा आणि त्यानंतर गॅस पेटवा. त्यानंतर भांड्यांवर झाकण ठेवा. उघड्या भांड्यात उष्णता हवेत निघून जाते आणि त्यामुळे पदार्थ शिजायला वेळ लागतो. म्हणून प्रत्येक भांड झाकणाने व्यवस्थित झाकून ठेवा. त्यामुळे वाफेच्या दबावामुळे अन्न 30% वेगाने शिजतं आणि गॅस वाचतो. तिसरा उपाय म्हणजे प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर करा. प्रेशर कुकर हे गॅस वाचवण्याचं सर्वात उत्तम आणि प्रभावी साधन आहे. त्यामुळे डाळ भात किंवा भाज्या शिजवण्यासाठी कुकरचा वापर करा, कारण साध्या पातेल्यापेक्षा कुकरमध्ये 75% गॅसची बचत होते. त्यानंतर कडधान्य असतील, विशेषतः कठोर कडधान्य, चणे, राजमा, मूग किंवा डाळी थेट शिजवायला घातल्या तर त्या वेळ घेतात. स्वयंपाक करण्याच्या किमान अर्धा ते 1 तास आधी डाळ किंवा तांदूळ भिजवून ठेवा, त्यामुळे ते कमी वेळात शिजतात. पाचवा उपाय आहे गॅसचा फ्लेम. अनेक जण मोठ्या फ्लेमवर स्वयंपाक करतात, तर जर भांड्यांच्या तळ्याच्या बाहेर गॅसची ज्योत असेल तर ती उष्णता वाया घालवते. म्हणून नेहमी मध्यम किंवा कमी फ्लेमवर स्वयंपाक करा. भांड्याच्या तळाला जेवढी ज्योत लागेल तितकाच गॅस वापरा. त्यानंतर फ्रीज मधले पदार्थ थेट गॅसवर ठेवू नका. फ्रीज मधून काढलेले दूध असेल, भाजी किंवा पीठ खूप थंड असतं. ते गरम करण्यासाठी जास्त गॅस लागतो. त्यामुळे फ्रीज मधून पदार्थ शिजवण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास आधी बाहेर काढून ठेवा. त्यानंतर सातवा उपाय आहे पाण्याचा मोजून वापर करा. अन्न शिजवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं तर ते आटण्यासाठी तेवढाच जास्त वेळ लागतो आणि गॅस पण खर्च होतो. म्हणून आवश्यक असेल तितकंच पाणी वापरा. आठवा उपाय आहे गॅस बर्नरची स्वच्छता नीट करा. जर तुमच्या गॅसची ज्योत निळी न दिसता पिवळी दिसत असेल तर याचा अर्थ बर्नरमध्ये कचरा अडकलाय आणि गॅस पूर्णपणे जळत नाहीये. गॅसचे बर्नर नियमितपणे स्वच्छ करा, कारण निळी ज्योत ही कार्यक्षमतेचं लक्षण असतं. नववा उपाय म्हणजे योग्य भांड्याची निवड करा. म्हणजेच काय, तर गॅसवर ठेवताना पसरट किंवा सपाट तळाच्या भांडी वापरा. तांब्याची किंवा अॅल्युमिनियमची भांडी उष्णतेचे सुवाहक असल्यामुळे त्यात लवकर स्वयंपाक होतो. स्टेनलेस स्टीलच्या तुलनेत ही भांडी गॅस वाचवतात. यानंतर आणखी एक शेवटचा आणि महत्वाचा उपाय म्हणजे गळती म्हणजेच लिकेज नीट तपासून घ्या. कारण रेग्युलेटर, पाईप आणि गॅस नॉब मधून गॅस गळती होत नाहीये ना याची खात्री करून घ्या. थोडीशी पण गळती सुद्धा धोक्याची आणि गॅस वाया घालवणारी ठरू शकते. सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे शक्य असेल तर दिवसातून एकदा तरी पाणी किंवा चहा पाणी गरम करण्यासाठी इंडक्शन कुकटॉप किंवा इलेक्ट्रिक केटलचा वापर करा, जेणेकरून LPG वरील भार थोडा कमी होईल. या छोट्या छोट्या सवयींमुळे तुमचा एका सिलेंडरचा कालावधी किमान 10 ते 15 दिवसांनी वाढू शकतो. तर तुमच्याकडेही असे काही घरगुती उपाय असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका.